महाराष्ट्रामध्ये ऊस म्हणलं की याला नगदी पीक म्हणलं जातं. कारण ऊसापासून शेतकऱ्यांना प्रति एकरी चांगला नफा मिळतो किंवा पैसा मिळतो असं म्हणायला हरकत नाही. परंतु हे ऊसाचं आर्थिक धोरण हे कारखान्यांना दिलेल्या भावावर अवलंबून असतं. कारण कारखान्याने जर वेळेत आणि चांगला भाव जर दिला तर तो शेतकऱ्याला नक्कीच परवडतो. तर येणाऱ्या 2026च्या सीझनला शेतकऱ्यांना कितीपर्यंत भाव मिळेल, तो भाव चांगला असेल की नसेल, याबाबत आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहिलं की यावर्षी एल निनोचा प्रभाव हा मोठ्या प्रमाणावर आहे आणि यामुळं यावर्षी ऊसाचा येणारा जो काही उतार आहे किंवा प्रति टन आपल्याला जे काही एकरी मिळतं तो यावर्षी कमी मिळण्याची शक्यता आहे आणि पुढच्या वर्षी तर याहीपेक्षा बिकट परिस्थिती असल्यासारखी जाणवते. कारण उन्हाळ्यामध्ये जर पाणी नाही पुरलं तर यावर्षी बऱ्याच शेतकऱ्यांना आपले ऊस मोडावे लागतील आणि मग याची लागवड नंतर पुढच्या वर्षी पाऊस पडल्याशिवाय होणार नाही. केंद्र सरकारनं 2026-27चा जो FRP आहे हा 3650 प्रति टन म्हणजेच 365 रुपये प्रति क्विंटल ऊसासाठी जाहीर केलेला आहे आणि 10.25 साखराचा उतारा असला पाहिजे यासाठी. तर शेतकरी मित्रांनो, 3650 जरी भाव आपल्याला कारखान्याने दिला, कारण आपण पाहिलं की मागच्या वर्षी 2700, कोणी 2500, कोणी 2800, कोणी 2900, कोणी कारखान्याने 3000-3000च्या वरही भाव दिलेला आहे. परंतु हे सर्व गणित जे आहे हे उतारावर डिपेंड असतं आणि बरेचसे कारखाने उतारा न पाहता शेतकऱ्यांची बरेच जण फसवणूकही करतात. 2500 देतात, 2700 देतात आणि शेतकरी फसतोय. आणि याचं राजकारणी खूप सारं महाराष्ट्रामध्ये चालतं. एरिया वाईज भाव बदलतात. तर पाहायला गेलं तर तशी शेतकऱ्यांचीच पिळवणूक होते. मग शेतकऱ्याला वाटतं की मला यावर्षी भाव किती मिळेल. तर यावर्षी माझा अंदाज तरी असा आहे की सर्वांना 3000च्या वर प्रति टन भाव मिळायला पाहिजे. कारण परिस्थितीच यावर्षी तशी निर्माण झालेली आहे, ती आपण पुढे पाहणारच आहोत. तर मागच्या वर्षी जर आपण पाहिलं तर UPला जवळपास प्रति टन 4000 भाव दिलेला आहे. म्हणजे ती 3650 हा कमीत कमी भाव शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. त्याच्यावर तुम्ही कितीही द्या, मग 3700 द्या, 3800 द्या, 4000पर्यंत द्या, जसं तुम्हाला परवडत असेल. कारण ऊस असा एक पीक आहे ज्याचं पाचटसुद्धा, चोईटीसुद्धा, काहीच वाया जात नाही. प्रत्येक गोष्टीपासून कारखाना हे त्याच्यावर पैसे कमवत असतात. तर आपण थोडंसं भाव चांगला मिळण्याची कारणं कोणती आहेत हे आपण पाहून घेण्याचा प्रयत्न करूत. याचं पहिलं कारण जर पाहिलं असेल तर साखरेला बाजारभाव चांगला मजबूत झालेला आहे. जवळपास 50 रुपये किलो आपण बाजारातून साखर विकत घेतोय. कारण ब्राझीलसारखा देश जो साखर जगामध्ये सर्वात जास्त बनवत होता तो आता 2 नंबरला झाला आहे. भारत 1 नंबरला साखर बनवतो. याचं कारण ब्राझीलनं इथेनॉल प्रोडक्शन खूप मोठ्या प्रमाणामध्ये करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळं साखरेचे भाव हे हळूहळू, इथेनॉल जर बनलं तर साखर महागच होणार आहे आणि इथेनॉलचे भावही वाढणारच आहेत. दुसरं, पावसाची चिंता आहे. यावर्षी आता आपण पाहताय सोयाबीनला सुद्धा पाऊस पुरेना. म्हणजे सोयाबीनसुद्धा बळंच वाढतंय आणि मग ऊसाला तर किती मोठ्या प्रमाणामध्ये पाणी लागतं. त्यामुळं शेतकऱ्यांना उत्पादन कमी मिळेल आणि उत्पादन कमी मिळण्यामुळं साखर असेल किंवा ह्याचं किंमत हे वाढतील. साखर कमी उत्पादन होईल. साखरेचा पुरवठा घटण्याची शक्यता आहे. आता येणारी दिवाळी असेल, हे असेल, यावेळेस ह्या मागणी वाढते. इथेनॉलचं जे आहे धोरण त्याच्यामुळं आणखीन भाव वाढायची शक्यता आहे. आपण जर पाहिलं तर सेंट्रल गव्हर्नमेंट आता हळूहळू इथेनॉलचं मिश्रण वाढवतं आहे. इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या, जसं मारुतीची वॅगनर आली, E85 म्हणजे 85% इथेनॉलवर चालते. तर या सर्व धोरणांमुळं भाव जो आहे तो वाढीव राहण्याची चांगली शक्यता आहे. FRP 3650 केली प्रति टन. आणि मी असे म्हणेल की शेतकऱ्यांपेक्षा कारखानदारांना ऊस चांगला परवडतो. कारण त्यांना काहीच करायचं नाही आहे. आलेला ऊस फक्त गाळून साखर विकायची, त्याच्यातली मळी विकायची, पाचट त्या कागद बनवणाऱ्या कंपन्याला विकायचं, असं खूप सारं आर्थिक फायदा यांना होत असतो कारखानदारांना. तर कारखाने वरचेवर वाढत आहेत
आपण पाहत असाल की तुमच्या एरियामध्ये पण कारखाने वरच्यावर 1 झालं, 2 झालं, 3 झालं वाढत गेलेले आहेत आणि यामुळं यावर्षी ऊस जर कमी पडला कारखान्यांना तर कारखान्यामध्ये स्पर्धा होण्याची शक्यता आहे ऊस कमी झाल्यामुळं. मागच्या वर्षी एवढा मोठ्या प्रमाणामध्ये ऊस असून सुद्धा 2-2.5 महिन्यामध्ये गाळप कारखान्यांनी आटपून घेतले, कारण ऊस हा पुरला नाही. तर यावर्षी तर परिस्थिती आणखीन बिकट आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना भाव हा चांगला मिळेल, कारण ऊस जर कमी असेल तर भाव हे कारखाने जास्त देण्याचा प्रयत्न करतात.